मित्रांनो नमस्कार. आपलं माझ्या चॅनलमध्ये सरचं स्वागत आहे. संग्राम पाटील शरद प्रेमी कुस्ती प्रेमी चॅनलमध्ये आपण आज आलोय मोरदरी या गावामध्ये, ज्याचं संपूर्ण महाराष्ट्रात आता ज्या हरण्या बैलाचं नाव आहे, जे गेले कित्येक आता मैदान झाले असतील 20 ते 25 सलग त्या मैदानात 1 नंबरचा 4 नंबरचा मानकरी 2 नंबरचा मानकरी आहे त्याच्यात. तर त्याची आपण आज मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलोय. आपण बघू शकता की माझ्या पाठीमागच सिंहगड किल्ला आहे. ज्या सिंहगड किल्ल्याचं किंवा सिंहगडचं जे नाव होते ते फक्त मोरदरी नाव हे फक्त हरण्यामुळे होतं. आपण सर्वजण पाहतोय हाच तो हरण्या ज्याने बैलगाडी विश्वात अत्यंत कमी वेळेत चांगलं नाव केलं. शर्यतीसोबतच शरीरयष्टी अतिशय कौतुकास्पद असणारा मोरदरीचा हरण्या आज संपूर्ण महाराष्ट्राला बैलगाडीचं वेड लावून सोडतोय. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र नक्की विसरू नका. सुंदर अशी गाडी बसोय, भावा भावाचा साज बसोय. आई काळवा प्रसन्न तनिष्का सागर राजा गाडगे मरू मोरदरी या गाडीचा 1 नंबर. सुंदर गाड्यांनी नितीन नायवने गाडी फायनलला पात्र. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय की अनेक प्रकारचे उत्कृष्ट असे किताब घेतोय तो. सोबतच अनेक प्रकारच्या ढाली, कित्येक प्रकारच्या गदा, त्याच्याबरोबरच अनेक 2 व्हीलरचा मानकरी, हिंद केसरीचा मानकरी असा लोकांच्या मनामध्ये जागा निर्माण करतोय तो हिंद केसरी हरण्या. मित्रांनो, आपण आज मोरदरी ठिकाणी आलोय. तर अखिलेश भाऊ आपल्या सोबत आहेत. तर आपण त्यांच्याकडून सगळी माहिती वगैरे आपण घेऊयात. तर बैलगाडी क्षेत्रात तुम्ही आला कशा प्रकारे? काय आमचा मित्र आहे इथं खाली किरण चोपगे. बर. पहिला त्यांचा बैल पाळायचा. बर. ते मी त्यांच्याबरोबर जायचो, आम्ही शर्यतीला एकत्र असायचो. बर. त्यानंतर ना एक त्यांनी बैल घातला होता बेबजा, त्याच्याबरोबर आपण्याचं फेरा काढलेला होता तिकडे 40 गावाला. बर. तर मग ते ह्याच्यात आम्ही बघितला फेरा आणि आमची चर्चा झाली अशीच. बर. की घ्यायचं का कोण चांगला आहे म्हणून. बर. मी असं त्यामुळं नाद लागला. बोलण्याचा उद्दिष्ट माझा एक होता की हरण्यात 301 असं नाव तुम्ही का दिलं? त्याच्यात काय 301 नंबर हा कुठल्या ह्याच्यावर नव्हता. बरोबर. आणि असंच आपलं गोट्यात बसलो होतो सगळेजण. बर. म्हणलं हा नंबर लय जणांकडे म्हणून 302 फक्त असंच मनात आलं म्हणून 301 नंबर दिला त्याच्यात. आता मला एक सांगा की हरण्याची आपली खरेदी वगैरे कुठली हो? काय असं काय? चाळीसगाव मध्ये किती वर्षाचा वगैरे होता त्यावेळी खरेदी केला होता? आदत होता त्यावेळेस 15 महिन्याचा असेल तो. 15 महिन्याचा असेल त्यावेळी घेतला. त्यावेळी साधारण आपण किती रुपयाला वगैरे घेतला होता? काय असं त्यावेळेस आपली 2.5ची खरेदी 2.5 लाख रुपयाला घेतला होता. इथे येतो पर्यंत 3 ला गेला. खर्च बाकीचं. मग ज्यावेळी आपण तिथं आदतला घेतला त्यावेळी काय त्यांनी फेर वगैरे टाकले होते किंवा मैदानात पळत होता असं काय झालं होतं त्याला? मैदानात नव्हता पळावला. बर. फेवाच काढला होता फक्त त्यांनी. बरोबर. ते जो फेव्याला बैल घेतला ते आमच्या मित्रांनीच घेतला होता. बरोबर. त्याच्याबाबत फेवा आम्ही बघितला होता मोबाईल मध्ये. बर. तेवढंच बघून फक्त आणलं. मला वाटतं सलग 12 ते 13 मैदान झाले ज्याच्यात ते फायनल आहे 100%. आणि त्यातले मला वाटतं 8 ते 10 तरी असतील जे 1 नंबरची फायनल आहे त्याची. 15 ते 20 दिवसात हरण्याचं नाव असं संपूर्ण महाराष्ट्रात झालंय. मग असं कसं काय अचानक बदल कसं काय झाला? बैल पहिला पळायचा. बर. पण त्याला आदतपणापासून आम्ही कधीच पत्तेवी लावली नव्हती. बर. आता तुम्ही बघितलं तर बैलाच्या 8 पायांना पत्त्या आहेत. बरोबर. ज्यावेळेस बैल खड्याचा रान असायचं ना त्यावेळेस बैल असं चापत पळायचा. मी त्यांना घेऊ गाळल्या होत्या. बरोबर. कधी आमच्या लक्षात आल्या नाही लवकर म्हणजे लगेच की पळ कमी का झालाय म्हणून. ज्या वेळेस आपले कबालीचे मालक सागर भाऊ गाडगे त्यांनी बी ज्यावेळेस मैदानामध्ये आपल्याला बघितलं त्यावेळेस त्यांनी एक आम्हाला सुचवलं की बाबा मला असं वाटतं की बैल उगाळलाय तुम्ही एकदा पत्तेव्यावल्याकडे बैल पाडून आपण बघू, पत्र्या लावून घेऊया. मग समीर बाई पत्तेव्यावले आहेत ना माणिक बाईलाचे मालक. बरोबर. तिकडे आम्ही गेलो, त्या बैल पाडला आम्ही खाली. त्यांनी बघितलं, ते म्हणले बैल अख्खा उगाळलाय म्हणले. बरोबर. त्याला पत्तेवीची गरजच आहे. बर. थोडक्यात आपल्याला कसं पायात बुट्ट नसले की कसं होतं तसं त्याची कंडिशन झालती. खालून पाळायचा पण खडा लागला की थोडासा मापच होता. हा जेव्हापासून पतव्या मापल्यात आम्ही तिकडं तेव्हापासून त्यांनी मैदानच सोडलं नाही. म्हणजे हा फॉल्ट आम्हाला कळायला वेळ खूप गेला. कमीत कमी पत्र्याचा फॉल्ट हा लवकर समजला किंवा तुमच्या लक्षात आलं नाही की पत्र्या आपण लावायला पाहिजे होती त्याला. आणि काय लोक कसे सांगायची, काय लोक म्हणायचे की पतव्या लावलेल्या चांगल्या असतात. बरोबर. काही जण म्हणायचे की पतव्या लावल्या तर नंतर बैलाला नक्कीला प्रॉब्लेम येतो. बरोबर. मग आम्ही बी थोडं मग एक व्यायामापोटी भीती वाटायची आम्हाला नाही का, पत्र्या लावायला नको असं लावायच्या का नाही लावायची ह्यातच आम्ही कन्फ्युज होतो पहिली गोष्ट. बरोबर. पण ते सागर भाऊने आम्हाला सांगितलं, समीर बाई यांका आम्ही गेलो, मग ते बाई यांनी बी आम्हाला सांगितलं की नाही गरजच आहे तुम्ही बघा. आणि
ए पोरी तुझ्या रूपानं उठलंय तुफान रात रात झोप मला नाही 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 पळता काळ होता का नाही त्यावेळी असं काय झालं का की तुम्ही माणसानं पैरे वगैरे मागितले आणि त्यांनी सांगितले की तुमचा बैल काय एवढा पळत नाही बघू आपण पुढच्या मैदानाला नियोजन करू असं काय झालं होतं काय त्यावेळी? हा होतं ना, म्हणजे असं नाही कोण म्हणत, पण काय म्हणतात की बाबा करू नंतर. बरोबर. कुणी बी झालं तरी काय होतं, ज्याची त्याची अपेक्षा असते की जो बैल बाबा गुलाला ते आता चालवला ते बैल घालायचा. बरोबर. आता आपला त्यावेळेस पडता काळ होता, त्यावेळेस कसं व्हायचं की गटबीट पास व्हायचा, सीमेला जावा थोडस हे व्हायचं, काहीतरी 4 बोटाव म्हणा एवढ्यात गाडीने मार खाल्ला, मग त्यावेळेस आम्हाला पायव्याला लय अडचण झाली. बरोबर. ते पायवा आमचं भाऊ आहेत सोन्या भाऊली म्हण, बर नियोजन पहिल्यापासून तेच करतात, ते आता आले नाही आज येत थोडं ते. बरोबर. पण मी लय त्रासले होतो ज्यावेळेस आपण गुलालात नसतो ना, बरोबर, त्यावेळेस पैवे होत नाहीत लवकर. मी परत आता हरण्याकडे येतोय. हरण्याचे वैशिष्ट्य सांगायचं झालं तर तुम्ही एक गुण वैशिष्ट्य काय सांगशील हो त्याच्यात? त्याने आम्हाला कधीच नाराज नाही केला आदतपणापासून. बरोबर. गटाला तर आम्ही कधी असं नाही झालं की गटाला मार खाला, सीमेला मार खाल्लेला आहे आम्ही. बरोबर. पण गटाला तर कधीच मार नाही खाला. त्याच्या आतापर्यंत आणल्यापासून कमीत कमी 60-70 फायनल असतील, 60-70 फायनल झाले असतील त्याच्या. आणि आमच्या दावणीचा पहिलाच बैल आहे. बरोबर. म्हणजे एक गुणवैशिष्ट्य जर आपण मित्रांनो जर त्याच्यात बघायचं झालं ना तर दावणीचा पहिला बैल आहे, आणि एक त्यांचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण जे म्हणतो की लक फॅक्टर म्हणजे पहिल्यांदा बैल आपण सांभाळून पहिल्यांदाच बैल घेतल्यानंतर एवढं त्या बैलानं मोठं नाव केलंय की आज महाराष्ट्रात ज्याप्रमाणे बकासूरचं नाव आहे त्याप्रमाणे हरणाचं नाव झालंय संपूर्ण महाराष्ट्रात. तर मित्रांनो तर तुम्ही बघू शकता की हो निसर्गरम्य परिसर आहे, आणि ह्या परिसरात म्हणजे बैलाला एकदम जे पण काय असेल फिरायला वगैरे सगळं चांगलं आहे, खाद्य वगैरे चांगलं आहे. त्याच्यामुळे काय की त्याचा बॉडी स्ट्रक्चर वगैरे असेल किंवा चालना असेल किंवा पाण्याचा जो दृष्टिकोन असेल ते एक नंबर जबरदस्त आहे. मला एक सांगा की आपलं असं तुमच्या आठवणीतलं एक कोणतं मैदान सांगता येईल का ज्या मैदानात तुम्हाला असं बघितल्यानंतर हरण्याचा आनंद वाटतो असं काय? पहिलंच मैदान होतं बघा, तुम्हाला सांगतो इथलं बोरचं, आम्ही त्या नांद्याबरोबर पडलो होतो. बरोबर. आणि ते आमचे मित्रच आहेत, म्हणजे त्याचे मालक नांद्याबाजी 89 बैलाचे मालक. बर. ती गाडी आमची पडली होती तिथं, तर त्यावेळेस सगळ्या मोठ्या गाड्या होत्या, आणि फायनलला आम्ही तिथे 1 नंबर केला होता. सगळ्यात पहिला 1 नंबर तिथे. ही गादा ही 1 नंबरची तिथली म्हणजे ही गादा भेटली होती. बोरचं नामांकित मला वाटतं ह्याचं थोपटेंचं होतं का? नाही, रामनवमीचं मैदान सगळ्यात मोठं मैदान होतं ते. बरोबर. अगदी पार त्याचा आमचा म्हणजे पेपरात फोटो आला होता. बरोबर. मुलाखती झाल्या होत्या. बरोबर. मोठं मैदान ते. बैलगाडी क्षेत्रात काय झाले की आता नंबर घेणं म्हणजे एक अवघड कंडिशन आहे. आता तुम्ही बघताय की आता तुम्ही शर्यतीला जाताय की 1100-1200 गाड्या येतात, त्या 1100-1200 गाड्यात नंबर घेणं म्हणजे ते एक वैशिष्ट्यपूर्ण असल्यासारखं आहे त्याच्यात. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगशील? म्हणजे आता ह्याच्यात एवढ्या गाड्या वगैरे येते त्याच्यात मग तो गटाला पळणे, सीमीला पळणे, फायनलला राहणे, एवढी त्याची तयारी तुम्ही कशी करून घेताय काय? आता गवी तयारी म्हणलं तर काय नसतं. आता आम्ही आता मैदानावर काय आज आलो, आता 2-3 दिवस आराम द्यायचा त्याला. 3 दिवस आराम दिल्यानंतर ना धुणं बिनं करून फक्त चाल ठेवतो फक्त आम्ही, बाकी जास्ती काय नाही. आता मैदान 5-5, 6-6 दिवसांनी आहेतच म्हणजे. बरोबर. पहिली गोष्ट आम्ही गॅपने पळवतो, त्याच्यामुळं बैल तेवढ्या ह्याच्यात पळतो परत. बरोबर. जास्त दाट आणला तर त्याचा व्याका कस जातो ना. बरोबर. त्याचा बी मोठा राहिला पाहिजे पळायचा, त्या हिशोबाने आम्ही जास्त काय दाट आणत नाही. बरोबर. गॅप देऊन पळवल्यामुळं एकदम व्यवस्थित पळ दाखवतो तो. आता मला एक सांगा की हरण्याकडून आता अपेक्षा कुठल्या राहिल्यात तुमच्या, की ह्या अपेक्षा हरण्याकडून जर झाले कम्प्लीट तर बास, हरणात जरी नाही पळाला तरी आम्हाला बास समाधान आहे त्याच्यात? त्यांनी एवढं जेवढं आतापर्यंत केलंय हेच लय आमच्यासाठी. बरोबर. हेच लय. आता इथून पुढे काय आता कविता अजून होईलच म्हणजे अजून जास्ती. बरोबर. आता तरी साधारण एक बैलाचं वय वगैरे किती असेल काय असं? आता 3.5 वर्षाचं आहे जास्तीत जास्त, म्हणजे आपल्याकडे आणलेलं 3 वर्ष झालं. बरोबर. आणि त्यांच्याकडे एक 12-13 महिन्याचा होता, आपण 13-14 महिन्याचा होता घेतला त्यावेळेस. वायदे हा प्रकार सगळ्यात जास्त वाढलाय. तर ज्यावेळी आपला बैल उजेडात नव्हता किंवा ज्यावेळी बैल आपला पळत नव्हता तर त्यावेळी वायदीसाठी काय तुम्ही काय वायदे वगैरे माणसांना दिली होती का वास काय? आम्ही दिली 2 वेळा वायदी. बरोबर. दोन बैलांना दिली होती वायदी. बरोबर. पण त्यानंतर ना मग वायदी देऊन सुद्धा आम्ही त्यांना वाढ पाळला. बरोबर. पण त्यानंतर मग आम्ही तेसलं परत दिलं बी नाही कुणाला, ना आम्ही कुणाकडून घेतलं नाही. बरोबर. त्याने त्याचा पळ एवढा दाखवला की तो त्यानंतर ना फायनल जसा घ्यायला लागला, जसं फायनलला गुलाला तर व्हायला लागला तसं मग पहिलं आम्हाला होत गेलं व्यवस्थित. त्याच्यामुळे नंतर नाही मग आम्हाला कधी वायदी द्यायची गरज लागली. आणि जर आपला बैल जर कोणाला जर पाहिजे असेल, पळायला वगैरे जर पाहिजे असेल तर त्याच्यात त्या बैला समोरच्या बैलाच्या तुम्ही काय बघता की ज्या बैला बरोबर आपला बैल पळू शकतो ना आम्ही त्यांना बैल देतो, असं काय बघता तुम्ही त्याच्यात? बैलाचा पळ आपल्या बैला एवढा पाहिजे की जेणेकरून गाडी बाबा तशी गटून पडली पाहिजे. बरोबर. बैल स्पीड किती लावते एवढंच बघतो आम्ही. आणि त्यातल्यात काय होतं, आमचा बैल पळतो खिळव,
खुल्ला पळणारा जर बैल असेल तो पण खेळ पळणारा तर आमच्या गाडीला स्पीड जास्ती लागतं अजून. बरोबर. हा विषय आम्ही तेवढंच बघतो फक्त. बरोबर. पण पळत असताना आता बैल आपला दुई खांदी पळतो एक खांदी पळतो असं कसं काय? दोन्ही खान पब्लिकने पळतो कुठे, म्हणजे जेवढं जास्त पब्लिकचं जास्त असतील तेवढं जास्त स्पीड वगैरे जास्त कसं काय? हा स्पीड जास्त, जेवढं पब्लिक जास्त तेवढं स्पीड जास्त. तुम्ही अगदी मोवे सरकारांनी बोललेलं बी ऐकलं असं मैदानात, पब्लिकचं विताडच येते. जर एक संदेश जर द्यायचा झाला तुम्हाला तर संदेश काय द्यायचा एक संपूर्ण महाराष्ट्राला बैलगाडी क्षेत्राबद्दल? बैलगाडी क्षेत्राबद्दल संदेश द्यायचं म्हणजे हेच की बाबा थोडंसं कामधाम बघून आपण हे क्षेत्र बघितलं पाहिजे. बरोबर. की एकदमच पाच म्हणजे अख्खच ह्याच्या आधी जाऊन बी उपयोग नाही त्या गोष्टीचा. सगळ्या गोष्टी बघून हे बघितलं पाहिजे. आज खर्चाच्या दृष्टिकोनातून जर आपण बैलगाडी क्षेत्राकडे जर बघितलं तर खर्च आज सगळ्यात जास्त आहे. तर मग खर्चाच्या ह्याच्यातून तुम्ही काय सांगशील, म्हणजे खर्च वगैरे बैलावरती किती होतो साधारण वगैरे, जर चांगलं एक नामांकित नाव वगैरे जर करायचं असेल तर? बैलाचा खाण्याचा खर्च तसा कमी आहे, म्हणजे कोण काय सांगत असेल काय बरोबर काजून बदाम देतात असं काय नाही. काजून बदाम आणि काय बैलाचं पोट बघत नाही, ते त्याचं खाद्य नाहीये पहिले. बरोबर बरोबर. जे आहे ते आंबवण असतं ना आपलं, तेच आंबवण. त्याचा खर्च कमी आहे पण मैदानाचा खर्च जास्ती. बरोबर. तुम्हाला जे सांभाळण्याचा जो खर्च म्हणतो ना आपण, बरोबर, तो साधारणतः किती 8-10 हजार रुपये होतो जास्तीत जास्त. 8-10 हजारात सांभाळणी होती, पण मैदानाचा खर्च जास्ती होतो. का तर महिन्यातून कुणी झालं तरी जरी समजा आपण 6-6, 8-8 दिवसाच्या गॅपवर पळलो आपण, बरोबर, तरी पण 4-5 मैदान होतात, तेवढ्या मैदानाचा खर्च जास्त होतो. मला एक दुसरं एक विचारायचं होतं हरण्याबद्दल, की हरण्याची आणि कुठल्या बैलाची अशी जोडी तुम्हाला एक पळताना आवडेल किंवा तुम्हाला मैदानात पळताना एक चांगल्या प्रकारे वाटते असं काय? आमची घरचीच गाडी पळते काबालीची ना आमची. बर. तीच गाडी, आणि ती गाडी कायम जावं पळते तेव्हा कायम गुलाला राहते 100%. 100%. बरोबर. मग असं काय राहिलंय का हो की महाराष्ट्रातला असा कुठला तरी एक बैल राहिलाय किंवा काय राहिलाय की ज्याच्यावर आमची पळायची इच्छा आहे आणि ते पळाल्यानंतर आम्हाला एक समाधान वाटेल, की आनंद वाटेल त्या गोष्टीतून, असं काय? बवीच येत नाव तरी पण तुमच्या दृष्टिकोनातून असं काय नाही की अजून मथुरे, बकासुरे आहेत ना, मोठे मोठे बैल आहेत अजून. नाही, आता ज्याप्रमाणे हरण्या नाव करतो त्याप्रमाणे पायरा तर 100% मथुर सोबत पण होईल, बकासूर सोबत पण होईल, आणि ती पाहताना तर गाडी भविष्यात सगळ्यांना दिसेलच. तुमचा असा आवडता बैलगाडी क्षेत्रातला बैल कोणता, ज्याच्याकडे बघून तुम्ही हरण्याची जी पण तयारी असेल की त्याच्याकडे बघून तुम्ही त्याचा संपूर्ण आदर्श घेताय? असं मथुरवाले पण आहेत, पण आम्ही बऱ्याच व्हिडिओ आम्ही पहिले बघितलेले आहेत. मी नाही का बैलाची तयारी कशी घ्यायची, मथुर असेल त्याच्यात, बरोबर, मोठे मोठे बैल असतील त्यात. आमच्या आता समजा कबालीचे मालक आहेत, बरोबर, त्यांना आम्ही विचारतो, ते आपल्याला माहिती कसं ते जुने आहेत या क्षेत्रात, आमच्यापेक्षा अनुभवी त्यांना. बरोबर. ते मोठ्या भावागत आम्हाला, आता आम्ही कधी समजा काय लागलं नक्कीला किंवा काय झालं किंवा बाबा थोडंसं आम्हाला तयारी कमी वाटली, त्यांना फोन करून विचारतो. बरोबर. आता हे क्षेत्रात आल्यामुळे काय झालं, बरेच नवीन मित्र पण झाले, बऱ्याच जणांशी संपर्क पण चांगला झाला आणि नातं पण एक चांगलं जोडलं गेलं. बरोबर. आता समीर भाई पण मी त्यांना बी फोन करत असतो की नाही का, ते बी मला विचारत असतात बाबा पतवी मावली काय प्रॉब्लेम नाही ना. म्हणजे असे बऱ्याच मित्र परिवार आहे की बाबा त्यांच्याकडून आपण नवीन नवीन शिकत असतो की अजून तयारी काय घेतली पाहिजे काय नाही. बैलाने एक तुमची ओळख काय करून दिली? आमच्या गावाचं नाव, गावाचं नाव तर झालं सगळीकडे, पण तुमच्या दृष्टिकोनातून अजून अशी काय ओळख करून दिली की ज्या तुमचं जे नाव होते ते बैलामुळेच होते, पण तरी पण असं कुठं वाटत असेल की ज्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही जर दिसल्यानंतर सगळे म्हणत असतील की बाबा तुमचा बैल वगैरे आहे काय असं? नाही तसं आम्हाला त्याच्याच नावाने ओळखतात या क्षेत्रात, तर काय आमची ओळख नाही म्हणजे. बरोबर. बैलगाडी क्षेत्र आमच्यासाठी तसं नवीनच होतं. बरोबर. हरण्या जेव्हापासून आणला, जेव्हापासून त्याने आमचं नाव केले त्यानंतर त्याच्याच नावाने आम्हाला ओळखतात. बरोबर. आम्हाला आमच्या नावाने कोण नाही ओळखत. बरोबर. कोण येतं बाबा हरण्या 300 मोबदाबीवाली येते, असं अशी एक ओळख पडली आमची एक नवीन, या क्षेत्रामध्ये एक नवीन ओळख पडली या नावाने. बरोबर. वेगळं वळण काय लागतंय का बैलगाडी क्षेत्राला असं तुम्हाला वाटतंय काय? नाही, असं वेगळं वळण नाही लागत. जेव्हापासून बैलगाडी संघटना जी आपली आहे ती जेव्हापासून कार्यरत झाली, बरोबर, तेव्हापासून कुठल्या गाडीवर अन्याय होत नाही. बरोबर. काय नाही. त्यानंतर लाईव्ह जे काय असतील, लाईव्ह वाले पण आहेत सगळे, पण खाली पण कॅमेरा असतो सुट्टीला, बरोबर, निकालाला कॅमेरा असतो. बरोबर. आणि त्यातून बी लईच निर्णय झाला तर तुम्हाला माहिती, मी पैलवानकडे जातो समजा काय तर थर्ड पार्टी म्हणजे आता म्हणजे असं हे होत नाही. जेव्हापासून बैलगाडी संघटना कार्यरत झालेली आहे तेव्हापासून चांगले दिवस आलेत, उलटे चांगले दिवस आले. बरोबर. तर मला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा होता की हरण्यात आता तुमचं नाव सगळ्या ठिकाणी चांगलं करतोय, एक मागण्याच्या दृष्टिकोनातून विक्रमी मागणी काय त्याची झाली होती का? काय आतापर्यंत कोणी मागितला होता का बैल? काय विक्रमी मागणी त्याला ज्यावेळेस तो 400 होता त्यावेळेस झाली होती. बरोबर. त्यावेळेस मागणी त्याला 42 लाखाची झाली होती. बरोबर. मुंबईमधून, का तर बैल दोन्ही खान पब्लिक पळायचा. बरोबर. फलटणचं जे मैदान झालं सगळ्यात मोठं, फलटणला
गाडी पडली बघा स्वामीची नामची, बरोबर कडनी पळून महाराष्ट्र केसरी मोठे मैदान होतं, बरोबर कडनी पळून सोमा ड्रायव्हरनी गाडी, कडनी पब्लिकने एवढा बैल पाळला की काय म्हणजे बोलायचंच नाही. त्या मैदानापासून जी चर्चा झाली त्यानंतर ना बैल मग कडनी लय चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या बैलांनी कडनी बऱ्याचशा मैदानात. त्या कडचं पब्लिकचं हे असल्यामुळे त्यावेळेस त्याला जास्त मागणी झाली होती त्यावेळेस. पण ज्यावेळेस लोकांना असं कळतं की बाबा ह्यांना द्यायचं नाहीच आहे किंवा आपण देणारच नाही, मग परत कोण मागायला येत नाही, बरोबर असा विषय असतो. त्यानं मग परत आमच्याकडे कोण आलं नाही का, तर आम्ही आपल्याला द्यायचंच नाही, आपल्या घरची लक्ष्मी आहे पहिलीच. बरोबर. आता मला एक सांगा की हरण्याबद्दल आहे का नाही, एक घरातल्यांचं मत काय हो? आता घेतला त्यावेळेस सगळीच म्हणत होती काय नाच चांगला आहे का किंवा काय, बरोबर आपल्याला हे पाहिजे नाही का असं तसं. पण जसं नाव होत गेलं किंवा तो जसं पळायला लागला तसं घरची बी आता त्याला आमची एवढी जीव लावतात, मग काय विष नाही. मी पहिल्यापासूनच असं नाही की आता फायनलला वाचून, पहिल्यापासून. पण ते आणले कसं असतं की बाबा सांगणं काम असतं घरच्यांचं. असं काय झालं होतं का, म्हणजे हरण्याची तुम्ही खरेदी केली आणि खरेदी केल्यानंतर तुम्ही इथं बैल आणला आणि आणल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की नाही काय आपल्याला नाही वाटणार एवढं, पण असू दे आपल्या की इच्छा आहे, या इच्छेसाठी आपण बैल पाळायचा आहे, पण आज त्यानं एवढं मोठं नाव केलं की ती तुमच्या लक्षात पण आलं नव्हतं, असं काय वाटतंय तुम्हाला? असं आणले असं काय वाटलं नव्हतं की आपण म्हणजे एवढ्या वरतीमध्ये त्यांनी ज्या ह्याला लिहून ठेवले आपल्याला, ज्या स्टेजला लिहून ठेवले, एवढं असं काय होईल असं बरोबर स्वप्न असतं. पण काय म्हणतो आपण की त्यावेळेस असं लगेच आणल्या वाटत नाही ना, बरोबर. पण जसं तो त्यानंतर पण आदतपणात जसं पळत होता ना, त्याचा पळ बघून एक असं वाटायचं की एक दिवस का व्हायना पण नक्की आपलं नाव चांगलं करेल त्याच्यात.